नाही, पेव्हलियन बॉक्स मधचं देखील लक्ष आमच्या कॉमेंट्री बॉक्सवर आहे का ते आम्ही चेक करत होतो आणि आहेत. 3 सूचना लगेच झाल्यात की त्या ठिकाणी ज्युनियर ओसामा नाहीये तर रसम खेळ करण्यासाठी जातोय. खरंच दर्जेदार फटकेबाजी या अगोदर सामन्यामध्ये शाहिदने दाखवली आणि ते म्हणतात ना की एज इज ओनली नंबर. शाहिदने देखील कित्येक ऊन पावसाळे पाहिले आहेत आणि क्रिकेटच्या सोबत त्याने समालोचन क्षेत्र देखील सांभाळलंय. पण पुन्हा एकदा त्याला जाणवलंय की माझी जागा मैदानाच्या बाहेर नाही, मैदानाच्या आत आहे आणि ती जागा खूप चांगल्या पद्धतीने दाखवलंय या अगोदर सामन्यामध्ये. चौकारांच्या सहाय्याने मात्र नेत्रदीपक फटके शाहिद खानचे तुम्हाला पाहायला मिळाले आणि डावखोरे फलंदाज जेव्हा चौकार खेचतात ते बघणं ते अजूनच विलोभनीय दृश्य असते जे तुम्हाला या अगोदरच्या सामन्यामध्ये पाहायला मिळालं. आणि पुन्हा एकदा तशाच पद्धतीची फलंदाजी करण्यासाठी तो स्वतःवर जबाबदारी स्वीकारतोय. मी त्यांना विचारलं होतं की दबाव वगैरे काय असतो का जेव्हा ते कॅप्टन आहेत, पण दबाव वगैरे काही नसतं. त्यांना मात्र एक चांगला खेळ पायनियर स्पोर्ट्ससाठी खेळायचा हे वक्तव्य त्यांनी या अगोदरच्या इंटरव्ह्यू मध्ये दिलं होतं. तर पाहूया आता तो खेळ होतोय का शाहीदचा या ठिकाणी. पण आता त्यांच्या समोर देखील तगडं आव्हान असणार आहे कारण या मैदानावर एक सामना जिंकून आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय दुपारच्या सत्रामध्ये भरत स्पोर्ट्स वळपाडाने आणि या अगोदरच्या सामन्यामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये विजय नोंदवलाय पायनियर स्पोर्ट्सने. तर एक काटेकी टक्कर राहुलजी तुम्हाला पाहायला मिळेल. दोन संघ जे एक वेळा विजेता ठरलेले आहेत या टुर्नामेंटमध्ये ते मात्र एकमेकांशी आता दोन हात करणार आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर पंकज तयार होतोय. पॉवर प्लेचे षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतोय. 1 क्षेत्ररक्षक आहे तो म्हणजे डीप स्क्वेअर लेगला आणि 1 क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. ऑफसाईडला आपण पाहिलं तर 5 क्षेत्ररक्षक इनफिल्डला गार्ड करतायत. मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर कव्हर पॉइंट आणि शॉर्ट थर्डमॅन. पंकज पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. यावेळेस थोडस जागा बनवून खेळायचं होतं. इम्प्रोवाइज पद्धतीने खेळण्याचा प्रयास शाहिदने केला होता पण त्यानंतर मात्र लगेच पवित्रा बदलला. बॉल वेगवान होता आणि या बॉलला हलकाशा हाताने खेळायचा प्रयास डिफेन्स केलं जाते. पहिला बॉल डॉट. चांगली सुरुवात या ठिकाणी पंकजची पाहायला मिळते. गुडलेनला बॉल पिच त्यानंतर उजव्या बाहेरचं त्यानंतर इम्पॅक्ट तुम्हाला पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाज यावेळेस आपण पाहू शकतो. जे व्यासपीठावरचे सर्व सन्माननीय पाहुणे बसलेत सर्व पाहुण्यांचं जे आयोजक देखील आहे त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा रूम बनवला. खूप वेगाने पवित्रा घेत आहेत शाहिद पण तितक्याच वेगाने गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. अँगलचा खूप परिपूर्ण असा वापर डावपुऱ्या फलंदाजासाठी गोलंदाज पंकज करतो. बॅक टू बॅक 2 बॉल्स. सरप्राईज डिलिव्हरीज बाय पंकज. टिल नाव 2 बॉल्स पर्यंत मात्र त्याने अधिराज्य दाखवलंय. अस्तित्वाची ओळख करून दिले शाहिद खानला. ओव्हर द विकेट. पुलालेचा बॉल होता. हुक केलाय पाठवलंय. शुभमंगलम डेव्हलपर्स कारेवली स्टँडच्या पलीकडे 6 धावांसाठी दमदार षटकार. रिव्ह्यू घेतलाय का? नाही. शकील कोटी सर नाही. यावेळेस पंकज कमी पडलाय का तर त्याने यॉर्कर लेनचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता. कुठेतरी उंची देऊन बसलाय बॉलला. फुलर लेनच्या बॉलला उडवलंय ते म्हणजेच लॉंग लेग आणि फाईन लेग रिजन मध्ये 6 धावांसाठी पहिल्या 2 बॉल पर्यंत जो स्ट्रगल करत होता फलंदाज तो आता सक्सेस प्राप्त करतोय. ब्लॉक हॉल डिलिव्हरी तितकाच सन्मान या ठिकाणी शाहिद देतोय. बॉलला चॉप करायचा होता व्यवस्थित. मिडल ऑफ द बॅट नाही आला. बॅटच्या टोला बॉल कनेक्ट होतोय. दरम्यान 1 धाव 4 बॉलची समाप्ती. धावसंख्या झाली आहे 7. पहिल्या 2 बॉलवर 2 डॉट. तिसऱ्या बॉलवर षटकार. चौथ्या बॉलवर सिंगल. थोडीच सोड प्रतिउत्तर एकमेकांना मिळणार आहे एवढं नक्की आहे कारण दोन्ही संघ मात्र विजयाचं स्वप्न घेऊन या टुर्नामेंट मध्ये आलेले आहेत लेट विनोद दादा मेमोरियल ट्रॉफी मध्ये आणि त्याचमुळे मात्र एक चांगला खेळ या दोन संघांकडून अपेक्षित आहे. पुल करायचा होता तितकासा प्रॉमिसिंग नाहीये. कंट्रोल नव्हता या स्ट्रोक मध्ये. मिड विकेट रिजन मध्ये बॉल जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत रसमला एकच धाव पूर्ण करता आलेली आहे. स्ट्राईक रोटेशन पॉलिसी यूज केली जाते आणि ते देखील तितकंच महत्वाचं आहे कारण फॉर्म मध्ये आहे बॅटर शाहिद. या मैदानावर त्याचा खेळ आतापर्यंत चांगला राहिलाय त्यामुळे रसमचं स्ट्राईक रोटेशन देखील तितकंच महत्वाचं आहे पायोनियर स्पोर्ट्स साठी. धावसंख्या जाते बिनबाद 8 या आकड्यावर. 8 रन्स ऑन बोर्ड. सफलतापूर्वक हे षटक हातावतोय पंकज. 1 षटकार खर्च केला पण त्यानंतर खूप चांगला कमबॅक देखील आपल्या संघासाठी मिळवून देतोय. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातला. पुल केलाय बॉलला. खाली क्षेत्र आहे त्या ठिकाणी गॅप मध्ये आहे बॉल. 1 बाउन्स घेऊन जाईल सीमारेषा पार. कैलासवासी कातोड चांगो जाधव स्टँडला अभिवादन करणारा हा चौकार.
मीटिंग, नो टाइम वेस्ट, प्लीज कॉन्सन्ट्रेट ऑन क्रिकेट. दोन्ही संघाला हीच महत्वपूर्ण विनंती मी करणार आहे. अजूनही पॉवर प्लेचे षटक आणि यावेळेस हा वडघरचा सुपुत्र तुम्हाला आता पाहायला मिळेल, मिस्टर जीत पाटील. उंची चांगली आहे, बॉलिंग ऍक्शन चांगली आहे, मिडियम पेस, कटर देखील तितकेच चांगले हाताळतोय. पण त्यासमोर आव्हान कोणाचं आहे तर रसमचं. रसम तुम्हाला आता स्ट्राईकवर पाहायला मिळतोय, जो एका धावेवर खेळतोय. त्याची साथ शाहिद कॅप्टन पहिल्या क्रमांकावर आलाय आणि त्याच्या माध्यमातून देखील एक षटकार तुम्हाला पाहायला मिळालाय, एक चौकार पाहायला मिळालाय. कन्सिस्टंट क्रिकेट शाहिद खान खेळतोय. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय. ओव्हर द विकेटनं जीत पाटील, स्ट्राईकवर असेल रसम. बॉडी रोल करून ऑन साइडला स्विंग करायचं होतं, कुठेतरी ताळमेळ होत नाहीये रसमचा. रणनीती चांगली आहे, विचारसरणी चांगली आहे, पण मात्र एक्झिक्युशन देखील तितकंच प्रॉपर व्हायला होतं. उजव्या स्टेच्या हलकासा बाहेर हा बॉल होता, ऑन साइडला बॉडीला रोल करून स्विंग करायचा होता, पण कुठे समन्वय होऊ शकला नाहीये बॅट आणि बॉलचा. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये खूप चांगली पोझिशन त्या ठिकाणी परेश घेतोय. बॉल डॉट, चांगली सुरुवात जीतची. ओव्हर द विकेटनं जीत पाटील. पोललेनचा बॉल होता, मिस टाइम आहे. स्वतः फॉलो थ्रू मध्ये जीत पुढे सरसावतोय आणि हा कॅच कंप्लीट करतोय. पहिला फलंदाज बाद होतोय पायनियर स्पोर्ट्स टीमचा. डेकोरेटर्स अँड साऊंड सिस्टीम जबरदस्त हे मंडप व्यवस्था तुम्हाला पाहायला मिळते स्वरगंगा डेकोरेटर्सची टेंबिवलीची. आणि याचमुळे या स्पर्धेला देखील वेगळं वलय निर्माण झालेलं आहे. चांगला टॉस बॉक्स, प्रशस्त असं व्यासपीठ, खूप चांगला समालोचन कक्ष, वेगवेगळे प्रेक्षक स्टँड आणि खूप चांगली रेलिंग, बाउंड्री लाईन तुम्हाला पाहायला मिळते. आणि सर्व क्रेडिट जाते स्वरगंगा डेकोरेटर्सला. दरम्यान यश मिळते जीतला. पहिला बॉल डॉट होता, दुसऱ्या बॉलवर विकेट मिळाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अकबर जातोय, जो नॉन स्ट्राईक एंडला असेल, स्ट्राईकवर असेल कॅप्टन शाहिद खान. धावसंख्या 12. अवे फ्रॉम द बॉडी, खूप जास्त बाहेर होता उजव्या एसटीच्या. ही विचारसरणी देखील तितकीच चांगली जीतची, कारण शाहिद खान हा सेट बॅटर आहे. त्याला मात्र कुठेतरी त्याचं मन विचलित करण्यासाठी आउटसाइड द ऑफस्टिकचा मारा करत होता जीत, पण मात्र कंट्रोल चुकलाय बॉलवरचा आणि बॉल जातोय वाईड बॉल साठी. 13 धावा धावफलकावर असतील, 13 रन्स. जीत चांगली ड्राईव्ह आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एक धाव मिळेल. टेम्परामेंट खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही कॅप्टन असता तर तुमच्याकडून अटॅक देखील व्हायला हवं आणि तुमच्याकडून संयम देखील तुमच्या संघाला प्राप्त व्हायला हवा. आणि शाहिद खान मात्र एक कम्प्लीट पॅकेज आहे कॅप्टनचं, आणि ते तुम्हाला पाहायला मिळते. अटॅक देखील पाहायला मिळतोय आणि टेम्परामेंट सुद्धा. आणि पुन्हा एकदा तो कुठेतरी आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतो, या खेळपट्टीचा अंदाज देतोय अकबरला की कसं खेळायला हवं. ही बातचीत सुद्धा खेळपट्टीवर झाली पाहिजे. दरम्यान जीतने आतापर्यंत चांगलं षटक हाताळलंय. या षटकामध्ये त्याने 2 धावा खर्च करत एक गडी बाद केलाय. जबरदस्त बॉलिंग आहे. आणि या अगोदर जीत पाटीलच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उमटवली जात होती, पण त्यानंतर त्या सर्वांना सडेतोड उत्तर जीत पाटीलचं. हो, यावेळेस मात्र सरप्राईज बॉल आहे. बॉल यष्टीरक्षकाला बीट करून मागे जातोय आणि पुन्हा एकदा नो बॉल पंचांच्या माध्यमातून घोषित केला जातोय. क्रीजच्या पलीकडे पिचिंग झालेला हा बॉल होता, त्यामुळेच पंचांनी निरीक्षण केलं गेलं. आणि आता पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट. या धावा मिळतील एकूण 2 आणि 2 धावांच्या वाढीने धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट पायनियर स्पोर्ट्स. पॉवर प्लेचे षटक अजूनही मैदानामध्ये मार्गस्थ आहे. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला आहे काय डीप मध्ये, त्यानंतर डीप मिड विकेटला आणि डीप स्क्वेअर लेगला. फुलरलेनचा बॉल होता, लॅप स्वीप करायचा होता, कनेक्शन प्रॉपर झाला नाही. धावाची संधी चालून आली होती. या ठिकाणी पुन्हा एकदा ओव्हर थ्रोची धाव मिळणार आहे. त्या ठिकाणी प्रतीक होता, कदाचित प्रतीकच्या माध्यमातून गॅदर झाला नाहीये बॉल. एका धावेला 2 धावांमध्ये परावर्तित केले फलंदाजांनी. 2 धावांच्या वाढीने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 18 या आकड्यावर. 18 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. जीत चांगली गोलंदाजी करते. फ्री हिटच्या बॉलवर देखील तितकासा न्याय देता आला नाही या फलंदाज शाहिद खानला. त्याला देखील त्याचं मनपसंत झोन मध्ये खेळण्यासाठी आवडतं, पण मात्र कनेक्शन प्रॉपर व्हायला हवं होतं. ओव्हर द विकेट.
जागा बनवली, पुल केल्या बॉलला, गॅप मध्ये बॉल निघून जाईल सीमारेषा पार, फ्लॅटेड, चौकार, 4 धावा. या ठिकाणी शाहीद चौका या ठिकाणी गॅप मध्ये, गॅप शॉट सिलेक्शन हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि शाहिदने आढावा घेतला होता की डीप स्क्वेअरलेगला क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक, दोन क्षेत्ररक्षकाच्या मधोमध हा चौकार प्राप्त केला गोळीच्या वेगाने. लाइटनिंग स्पीड 4 तुम्हाला पाहायला मिळाला. या 4 धावांच्या वडील धावसंख्या 22 झाली. 22 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पायोनियर स्पोर्ट्स आतापर्यंत बॉल फेकून झाले या दुसऱ्या षटकातले 5. शेवटचा बॉल फेकण्यासाठी सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर जीत पाटील ओव्हर द विकेट. हो, यावेळेस मात्र परफेक्ट यॉर्कर आणि यॉर्कर बॉलवर होतोय पास शाहिद खान. दांडाज अकबरने आणि पुन्हा एकदा थोडासा प्रेशर मध्ये असेल पण प्रेशर रिलीज करण्यासाठी एक बॉलच खूप चांगला फेकावा लागणार आहे. पाहूया तो पुढचा बॉल ठरतोय का. स्ट्राईकवर आहे इन फॉर्म बॅट्समन अकबर. हो, अपर कट खूप चांगला स्ट्रोक आहे पण मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये. स्ट्रोक सिलेक्शन चांगलं होतं पण मात्र व्यवस्थित एक्झिक्यूट करता आलं नाहीये आणि एक तुफानी खेळी करून बाद होतोय फलंदाज अकबर. बॅक टू डग आउट. कालवरगावचे योगेश म्हात्रे आपण सांगितले असेल की आपण व्हीआयपी टाईजवर यायचं आहे. आपल्या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे, वेलकम. काय विहंगम खेळ या ठिकाणी अकबरने दाखवलेला आहे. जबरदस्त अटॅकिंग स्ट्रॅटेजी यूज केली आणि कुठेतरी संघाची धावसंख्या त्याला कमी वाटत होती आणि त्या धावसंख्येला पुढे नेण्याचं काम व्यवस्थित प्रामाणिकपणे केले आणि धावसंख्या आता 41 या आकड्यावर जाऊन पोहोचते. तिसऱ्या षटकातले 4 बॉल्स डिलिव्हर करून झालेत आणि चांगला कमबॅक या ठिकाणी. मी म्हणालो होतो की या अगोदरच पंकजला कमबॅक करण्यासाठी एकच बॉल इनफ असतो आणि तो बॉल त्याने हाताळलेला, एक मॅजिकल बॉल हाताळलाय गोलंदाज पंकजने. आणि आता नवीन बॅटर फाईक अन्सारी. हे नाव सुद्धा गेल्या वर्षापर्यंत हायलाइटेड होतं पण या वर्षामध्ये मात्र कुठेतरी फाईक अन्सारीचा तो नैसर्गिक खेळ अजूनही प्रेक्षकांना पाहायला मिळाला नाहीये. वी आर वेटिंग फॉर फाईक अन्सारी आणि पाहूया तो खेळ फाईकचा या सामन्याच्या माध्यमातून, या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळेल का. स्ट्राईकवर आहे फाईक अन्सारी. धावसंख्या आहे ती म्हणजेच 3 गडी बाद 41 धावा. पायोनियर स्पोर्ट्स भिवंडी. पंकज पुन्हा एकदा विकेटच्या शोधासाठी मार्गक्रमण करतोय, स्टार्ट करतोय त्याचा बॉलिंग मार्क. स्ट्राईकवर आहे फाईक. अपफील्ड केली गेलेली आहे त्या ठिकाणी पण मात्र बॉल जातोय ग्लान्सच्या सहाय्याने फाईन लेग सीमारेषा पार. मिळतोय चौकार, 4 धावा. बॅटिंग आतापर्यंत या मॅच मध्ये पॉइंटर भिवंडीच्या माध्यमातून पाहायला मिळते. एकूण आपण बघतो हा षटक तिसरा मार्ग असते मनीष पाटील आणि संघाची धावसंख्या धावपालकावरती जाऊन पोहोचली. दरम्यान 45 धावा धावपुस्तकावरती आहेत. एक मोठी धावसंख्या नक्कीच पाहायला मिळेल आणि फाईक अन्सारी आता मात्र आल्या मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या देखील बॅटमधून पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार. 45 यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये गॅप मध्ये शॉट एक्झिक्यूट केला. त्या ठिकाणी स्वीपर कव्हर रिजन बॉल अडवण्यासाठी क्षेत्ररक्षक येईपर्यंत बॉल जातोय सीमारेषा पार. मिळतोय चौकार, 4 धावा. झालाय पायोनियर स्पोर्ट्स भिवंडी टीमची धावसंख्या झाली 49 धावा 3 गडी बाद. माजीद अजूनही स्ट्राईकवर आला नाहीये पण मात्र फाईक आल्याला 2 चौकार खेचतोय आणि तो मैदानाच्या आत येण्यापूर्वी कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं की फाईक अन्सारी कुठेतरी आउट ऑफ फॉर्म आहे पण मग आता सर्व प्रश्नांना एक सडेतोड उत्तर देणारे 2 चौकार त्याने पेश केलेत आणि 3 षटकांचा पायोनियर स्पोर्ट्स टीमला पोहोचवलाय 49 या आकड्यावर. पुढच्या 3 षटकांचा खेळ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय मानेरेचा बुलंद आवाज सन्मान्य राहुलजी भोईर. ओव्हर टू यू राहुल सर. थँक्यू सो मच मनीष पाटील सर. सकाळपासून आपण नक्की सुंदर दमदार समालोचन नक्की त्यांचं आपण ऐकतोय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. जीत पाटील सेकंड स्पेल मध्ये. दरम्यान फुल टॉस होता.
डायरेक्ट हिट झाला असतं तर डायरेक्ट यावं लागलं असतं कदाचित. मग इथनं ओव्हरथ्रो तर झालाय. धाव माजी सरपंच कारवली प्रकाश पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती असेल की आपण व्हीआयपी टायझर यायचं आहे. आपले या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या एकूण धावफलकावरती 49-49 वरती हा ऍक्शन रिप्ले आपण बघूया. प्लेसमेंट चांगली होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता जीतनं. नेक्स्ट बॉल डावा स्टिक वरती या कीपर पुन्हा एकदा बीट झालेत. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. जीतनं पहिल्या देखील या दरम्यान स्पेलमध्ये त्यांनी इम्प्रेस केलं होतं. पहिल्या स्पेलमध्ये जीतनं धावा खर्च केल्या होत्या एकूण 10 आणि 2 विकेट घेतल्या होत्या. जीत पुन्हा एकदा या षटकामध्ये आपण बघतो दुसरा स्पेलमध्ये आला आणि पहिल्या 3 ओव्हरच्या अखेरीस पॉइंटर भिवंडीची धावसंख्या आपल्याला भरपूर चांगली पाहायला भेटली. ज्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये नक्कीच माजिद फाईक आता आहे. दरम्यानचा हा फटका आहे. हवे तिथे फिल्डर देखील आहेत उपस्थित. फलंदाज होतील बाद. माजिद बाद होतोय आणि माजिदला देखील काही करता आलं नाही. आज सुद्धा बॅक टू बॅक 2 बॉल डॉट आणि हाताळले. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर मात्र स्लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला. एज घेतली त्यानंतर यष्टीरक्षकाच्या करवी तो झेलचीच्या सुरुवात बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हमाद येतोय. 6व्या क्रमांकावर हमाद येतोय. पण फाईक अन्सारीचा भाऊ हमाद अन्सारी म्हणजे 2 भाऊ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. घरेलू संबंध त्यांचे चांगले आहेत पण आता मैदानाच्या आतमध्ये देखील ते संबंध चांगले असले, चांगली पार्टनरशिप बनली तर पायनियर स्पोर्ट्स भिवंडी मात्र 90 देखील पार करू शकते. पाहूया तसा खेळ होतोय का फाईकचा आणि हमादचा. ना डेफिनेटली कारण का फाईक अन्सारी एक चांगला फिनिशर आहे. तो मात्र आता साकिंग एनला खेळण्यासाठी सज्ज. जीत पाटील ओव्हर द विकेट ना. फाईक साठी सुंदर चेंडू. काय गोलंदाजी केली जाते. जीतनं मात्र इम्प्रेस केलाय. पहिल्या देखील स्पेलमध्ये त्यानं भरपूर चांगली गोलंदाजी केली होती आणि या देखील स्पेलमध्ये आता मात्र तो चांगली गोलंदाजी करतो. विकेट टू विकेट गोलंदाजी मनीष पाटील. कुठल्या प्रकारच्या दरम्यान मोठी संधी दिली जात नाहीये. नाही मी कौतुक करीन फाईकचं कारण टेम्परामेंट काय दाखवतोय. म्हणजेच काय कुठली घाई गडबड नाहीये. जे बॉलचं मेरिट आहे ते मेरिट ओळखून फाईक अन्सारी खेळ करतोय आणि त्याला देखील ठाऊक आहे की जर आपण सातत्याने खराब खेळ करत राहिलो तर आपण भिवंडीच्या क्रिकेटमधून बाहेर जाऊ शकतो. त्यामुळे चांगला खेळ फाईक अन्सारीचा. स्कोर बोर्ड वरती आहेत. हा देखील शॉट चांगला ऑप्शन आहे. तिथं फिल्डर देखील उपस्थित आहेत. फिल्डिंग सागर पाटीलची दरम्यान चांगली झाली. चेंडूची वस्तून फेक करेपर्यंत 10 एक मिळत्या. धावसंख्या 51 धावाफलकावरती. 3 ओव्हरचा जेव्हा खेळ संपला तेव्हा धावाफलकावरती एकूण होत्या 49. बघा आता किती चांगलं षटक आतापर्यंत राहिलाय. जीत पाटीलनं पुन्हा एकदा नक्कीच बरं स्पोर्ट्स वर्ल्ड टीमला कमबॅक करून दिला. बेस्ट वर्सेस बेस्ट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जीत वर्सेस फाईक. ओव्हर द विकेट ना. फाईक अन्सारी साकिंग इन लाय ती कमी केली. समोर खेळले व्ही शेप मध्ये. तिथं फिल्डर देखील उपस्थित आहे. थोडीशी खराब फिल्डिंग झाली आहे. मध्ये जास्त काही नुकसान होणार नाहीये. मात्र गोलंदाजी अप्रतिम. आतापर्यंत दर्जेदार हा षटक राहिला. जीतने या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केला. 1 विकेट घेतली. पुन्हा एकदा मात्र भरत स्पोर्ट्स वलपडा टीमनं या मॅच मध्ये केला कमबॅक. नक्कीच जीत पाटीलच्या खेळावर सन्माननीय विशाल पाटील हे मात्र नक्कीच खुश झाले असतील कारण त्यांनी खूप जास्त विश्वास दाखवला होता जीत पाटीलवर. जे आमचे स्पॉन्सर आहेत सन्माननीय विशाल पाटील वाघबे. नक्कीच डेफिनेटली. आणि संघाचे धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघतो आता इथनं 52 धावा धावफलकावरती आहेत. षटका दरम्यानची समाप्त झाले 4. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. मात्र वेळ थोडासा कमी घ्या. बरं स्पोर्ट्स वलपटा तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करायची. लाईटची आपल्याकडे व्यवस्था नाहीये. ही स्पर्धा डे फॉर्मॅट आहे. मात्र आपण थोडं सहकार्य करा. प्रतिम क्रिकेट टुर्नामेंट विनोददा पाटील स्मृती चषक आपल्याला पाहायला मिळतोय. यान्स एंटरप्राइजेस वडगरच्या माध्यमातून स्पर्धेचं दमदार दर्जेदार असं आयोजन. अप्रतिम आयोजन. सुंदर नक्कीच तुम्हाला दरम्यान प्रेक्षकांसाठी स्टँड पाहायला मिळतील. आमचं नक्कीच सुंदर हा समालोचन कक्ष आहे. खेळाडू कक्ष आहे आणि सुंदर आमचं दरम्यान व्यासपीठ. तिथे नक्कीच मोठ्या संख्येनं पाहुणे देखील आहेत. टॉस बॉक्स म्हणजे कुठल्याही गोष्टीची कमी नाहीये. या स्पर्धेच्या माध्यमातून बघतो आपण एक दमदार दर्जेदार आयोजन या स्पर्धेचा. हे सर्व आमच्या मान्यवर पाहुणे आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. सागर पाटील फटका सुंदर अंदाजच्या माध्यमातून डीप मध्ये फिल्डर नाहीयेत. चेंडू गोलीच्या वेगाने जातोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. फाईक अन्सारीच्या बॅट मधून हा चौकार.
शॉट तर 56 इन बोट. सागर पाटीलचं स्वागत केलं फाईक अन्सारीनं. नेक्स्ट बॉल फाईक साठी चांगला होता. फुल अर्लेन सॉन्टस हा फटका डीप मध्ये मात्र फिल्डर भरपूर वेगाने चेंडू फेक करतील. धाव इथनं एकच मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 57 धाव पलकावरती. बरं स्पोर्ट्स वलपडा विरुद्ध पॉइंटर स्पोर्ट्स भिवंडी अशी ही लढत चांगली मॅच होईल. एक चांगला संघर्ष नक्कीच तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. दोन चांगल्या टीम. भिवंडीचं सिटी क्रिकेट म्हटलं की तुम्हाला चांगल्या मॅचेस प्रत्येकी पाहायलाच मिळतात आणि ही देखील एक चांगली मॅच आजच्या दिवसातील अंतिम आहे. सागर पाटील आक्रमण करण्याचा प्रयत्न टॉपेज कीपर आहेत. झेलच्या खाली परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. अजून एक इथनं धक्का लागत असताना खेळाडू बाद 5वा धक्का. धाव फलकावर होते आणि आता 5व्या षटकातले बॉल्स डिलिव्हर करून झालेले आहेत ते म्हणजेच 3 आणि धावसंख्या आहे ती म्हणजेच 57 धावा. आणि त्या स्वॉर्ड ऑफ भिवंडी मिस्टर जुल्फिकार मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळतील. जोपर्यंत फाईक खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धावांचा आलेख उंच जाऊ शकतोय. किरण पाटील आणि कमलाकर पाटील दोघांनी विनंती असेल की आपण व्हीआयपी टाईजवर यायचं आहे. आपल्या दोघांचं हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट बॉल चांगला चेंडू वेळ चांगली गोलंदाजी. काय गोलंदाजी केली जाते. फाईक अन्सारी नक्कीच थोडासा फॉर्म साठी जगवतो. त्याचा फॉर्म मात्र ज्या फॉर्मासाठी नक्कीच फाईक अन्सारीला जाणलं जाते तसं त्याचं मात्र क्रिकेट होत नाहीये. तो प्रयत्न करतो मात्र समोर गोलंदाजी देखील तेवढीच धारदार. पहिले 3 षटकं नक्कीच मोठी होती. त्याच्यानंतर जीत पाटीलनं कमबॅक केला आणि सागर देखील पाटीलची धार गोलंदाजी होत असताना या दरम्यान या मॅच मध्ये साकिंगला आता मात्र जुल्फिकार येतील. मागील 10 चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त 8 धावा बनवल्या. त्याच्या अगोदरच्या 18 बॉल मध्ये 49 बनवल्या होत्या. हा क्रिकेट आहे. हाच तर क्रिकेट आहे. काय कमबॅक केलाय. नेक्स्ट बॉल टप्प्याचा जुल्फिकारसाठी ऑनसाइडला हा फटका हवेत होता. तिथे फिल्डर उपस्थित नव्हते. फ्लॅट एटा शॉट आहे जुल्फिकारच्या बॅट मधून. पहिला बिग 6. असंच त्याला स्वॉर्ड ऑफ पायोनियर म्हणत नाही. तलवारी सारखा त्याने हा वार केला आणि आपल्या संघासाठी 6 धावा गोळा केल्या. 6 धावांची वाढ. 64 इन अ बोट. जुल्फिकार साकिंग इन. चांगला चेंडू आहे. ऑन ड्रायचा हा फटका. डीप मध्ये फिल्डिंग देखील चांगली झाली आहे. फाईक न प्रयत्न केला. दुसऱ्या धावेचा मात्र एकच धाव येत मिळणार आहे. षटका दरम्यानचे 5 समाप्त झाले. त्यांनी पहिल्या 5 षटकांच्या अखेरीस पहिल्या इनिंग मध्ये पॉइंटर स्पोर्ट्स भिवंडी बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्या धावपलकावरती एकूण 60 धावा धावपलकावरती 65 माफ करा 65 धावा धावपलकावरती आहेत आणि अजूनही एका नक्की षटकाचा खेळ बाकी आहेत. 6 जे चेंडू आहेत ते भरपूर निर्णायक आणि महत्वाचे असतील आणि 2 चांगले फिनिशर. भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटचे 2 चांगले फिनिशर मैदानाच्या आतमध्ये फाईक अन्सारी आणि जुल्फिकार आहे. म्हणजे नक्कीच हा षटक भरपूर महत्वाचा आणि निर्णायक या मॅचचा असेल. वेळ कमी घ्या प्लीज. भरत स्पोर्ट्स वलपाडा चेंडू द्यायचा आपण लगेच. दर्शन मध्ये थोडीशी घाई करा प्लीज. तर तिसरं षटक जर आपण वगळलं तर चांगलं बॉलिंगचं प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे भरत स्पोर्ट्स वळपाडा या संघाने. कारण खास करून 4थं षटक ज्या षटकामध्ये फक्त जीतने 3 धावा खर्च करत 1 गडी मिळवलाय. पण त्यानंतर सागरचं 5वं षटक होतं. त्या 5व्या बॉलवर षटकार आलाय. तर एक मिक्स बॉलिंग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालं. पण हे शेवटचं षटक जसं राहुल सरांनी सांगितलं आतिशचं जो कॅप्टन आहे हे शेवटचं षटक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ना. डेफिनेटली आतिश पाटीलचं अंतिम षटक आहे. संघाची धावसंख्या 65. 15 ते 20 धावा इथनं बनवण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. दुसऱ्या बाजूने प्रयत्न देखील या दरम्यान आतिश पाटीलचा असेल. पहिला चेंडू भरपूर चांगला जुल्फिकारसाठी दरम्यानचा पहिला चेंडू आला डॉट. आतिश पाटील
गोलंदाजी मार्कमध्ये आज अतिश भांबरे नाहीयेत. मग अतिश पाटील जी आपल्याला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म गोलंदाज राऊंड बिगिन फटका दमदार आहे. पिच होता त्याला पाठवलं ऑन साइडला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर जुल्फिकाच्या बॅट मधून आलाय दुसरा विकेट 6. दरम्यान कारेलगावचे माजी सरपंच सन्मान्य आदरणीय प्रकाश पाटील साहेबांचे ते आगमन झालेले आहे आणि प्रकाश पाटील साहेबांचं या चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. धमाका अजून एक षटकार आलाय. हायलाइट क्रिकेट आता मात्र मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या या षटकाराच्या मदतीनं 77. क्लासिकल बॅटिंग जबरदस्त बॅटिंग चांगला फिनिश. मी मगाशीच उल्लेख केला 2 चांगले फिनिशर मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान हा फटका हवेत मिसामिंग शॉट अतिश मात्र वेगाने जेलची संधी आणि फलंदाज होतील इथनं बाद. कारेलगावचे माजी सरपंच सन्मान्य आदरणीय प्रकाश नाईक साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. दरम्यानचा हा फुल टॉस त्याला पाठवलाय स्क्वेअरला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय इथनं हा दमदार षटकाराने अंपायरचा इशारा नो बॉलचा देखील आलाय. 6+1 एकूण 7 धावा. थर्ड अंपायर घेतला गेला. नो बॉल आहे. संघाची धावसंख्या षटकाराच्या मदतीने एकूण 7 धावा असतील. 84 या दरम्यानचा हा देखील फटका चांगला आहे. फ्रीटचा बॉल होता तिथे फिल्डर स्लीपर कव्हरला उपस्थित आहेत. फिल्डिंग या दरम्यानची चांगली झाली. उचलून फेक करेपर्यंत 2 धावा आहेत ना मिळणार आहे. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकूण 86 मोठी धावसंख्या भरपूर मोठी धावसंख्या. पॉइंटर स्पोर्ट्स भिवंडीने नक्कीच प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय जो घेतला तो मात्र भरपूर चांगला होता. मोठी धावसंख्या आता माझ्या धाव पुस्तकावरती सेट केली. हा देखील फुल टॉस आहे त्याला पाठवला फाईक अन्सारीना बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. दमदार दर्जेदार फाईक अन्सारीचा ब्रँडेड षटकार. संख्या एकूण 92 आणि 93 टार्गेट या मॅच मध्ये. हा बघा चेंडू भरपूर 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 दूरच गेलाय. दूर हा चेंडू दरम्यान फाईक अन्सारीने केली चांगली फिनिश. एकूण धावा मात्र बनवल्या 92 आणि 93 धावसंख्येचा पाठलाग करायचा मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी बरं स्पोर्ट्स वलपडा संघाला. आता नक्कीच मी ब्रेक घेतो मध्ये तुम्ही ब्रेक घ्यायचा नाहीये कारण का हे 6 षटक भरपूर महत्वाचे असतील. मॅच नक्कीच चांगली होईल कारण का बरं स्पोर्ट्स वलपडा टीम कडे देखील चांगली फलंदाजी आहे. मात्र आपण करूया कमेंट्री बॉक्स मध्ये बदल. आमचे मार्गदर्शक भिवंडीचा आणि ठाण्याचा बुलंद आवाज सातत्याने आपण त्यांना किती वर्षापासून ऐकत असतो ते पुन्हा आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये सिद्दीकजी बाबे सर थँक्यू सो मच.
धन्यवाद राहुल भोईर, धन्यवाद मनीष पाटिल। 93 का लक्ष्य, ताबड़तोड़ बल्लेबाजी की। पायनियर ने 16 बनाए, शाहिद खान ने, रसम ने 1, अकबर ने 18, 30 नॉट आउट, फाइक अंसारी, हम्माद 1 रन बनाया और जुल्फिकार ने ताबड़तोड़ 19 रन बनाए। खेल की शुरुआत करना है ऑन फील्ड अंपायर। तर मित्रांनो वळूया आपण व्हीआयपी डायस कडे। प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नक्कीच आज मित्रांनो आपण आवाज ऐकला। इंटरनेट सम्राट नक्कीच ज्यांच्या माध्यमातून मुलाखतींचा विक्रम ज्याच्या नावे आपल्याला पाहायला मिळाला आणि गेल्या 2 वर्षात नक्कीच त्यांनी भरपूर प्रगती केलेली आहे। एक उभरते समालोचक आमचे मित्र मनीष पाटील सर यांचा सन्मान केला जाईल। देवराज पाटील साहेबांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते व्हॉइस ऑफ भाईंदर मनीष पाटिल सरांना सन्मानित करायचं आहे। यस, बहुत ज़बरदस्त कमेंट्री करते हैं और पिछले 3 सीजन में उन्होंने अपने आप को साबित किया है। इसी तरह अब आगे बढ़े। बाली ट्रॉफी, बीपीएल और महापौर चषक जैसे फॉर्मेट में अपनी आवाज़ का जादू जगाया। आज लेट विनोद दादा पाटिल चषक में। थैंक यू मनीष एंड कीप इट अप। बैक टू क्रिकेट नाउ। 2 ओपनर्स मैदान पे आते हुए और इस वक्त कमेंट्री में मेरे साथ जुड़ते हुए शुभा धुमाल। 93 का लक्ष्य, हवा ठंडी हो चुकी है और इस तरह के क्लाइमेट में शॉर्ट टाइम करना कहीं ना कहीं थोड़ा सा मुश्किल हो जाता है। शुभा धुमाल, लेकिन आतिश पाटिल एक ऐसे बैट्समैन है जो किसी भी तरह की कंडीशन में खेलने की काबिलियत रखते हैं। अगदी बरोबर, कारण क्लायमेट पूर्णपणे कूल झालेलं आहे आणि या क्लायमेटमध्ये नक्कीच मोठे फटके खेळणे तेवढंसं सोपं नसणार आहे। मोठे फटके जर खेळायचे असेल तर टायमिंग आणि ताकदीचा आणि शॉट सिलेक्शनचाही चांगला वापर करावा लागेल। दोनों ओपनर्स बीच मैदान पे आते हुए आतिश पाटिल और उनके साथ ओपन करने के लिए अवी पाटिल, उसामा। पिछले मैच में 2 ओवर 12 रन और 2 विकेट। देखिए शुभा धुमाल, कोई भी लक्ष्य असंभव नहीं है, लेकिन जिस तरह की गेंदबाजी का यूनिट है और जिस तरह पिछले मैच में पायनियर ने गेंदबाजी की, ये देखते हुए इस तरह की कंडीशन जब ठंडी हवाएं बह रही हो तो ये लक्ष्य इतना आसान भी नहीं होगा। उसामा डाउडी, राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए अभी पाटिल के लिए। इस मरतबा स्लाइस करते हुए गेंद को खेल दिया है, थर्ड मैन बाउंड्री के बाहर 4 रन। पाटिल ने बहुत अच्छी बैटिंग की है भारत स्पोर्ट्स बॉल के लिए। अच्छी शुरुआत, चौके से खाता खोलते हुए अभी पाटिल, चौके से खाता खुलता हुआ भारत स्पोर्ट्स बॉल का उसामा। इस मरतबा फिर से उसी तरह का शॉट, लेकिन फील्डर थे अजहर अंसारी। रन चुराते हुए बल्लेबाज 1, 5 पे पहुंचा है स्कोर। एक मोठं लक्ष्य आहे 93 धावांचा आणि सरासरीचा विचार केला तर बरोबर 15.50 ची सरासरी राखावी लागेल अगदी पहिल्या षटकापासून। मैंडेटरी पावर प्ले के जो 2 ओवर हैं वो दोनों टीमों के लिए बहुत इंपॉर्टेंट है। अवी पाटील लोकल बॉय आपण पाहतोय, मॅन फ्रॉम वडगर नॉर्थ स्ट्रायकिंगला मात्र सामना करेल फलंदाज रन मशीन पुवल, डावखुरी शैलीचा शैलीदार फलंदाज आतिश पाटिल। ऑन साइड के फील्ड को घसा गया, मिड विकेट पे एक खिलाड़ी है, जबकि लॉन्ग ऑफ पे माजिद बोबड़े आ गए। उसामा इस मरतबा हुक कर दिया गेंद को डीप स्क्वायर लेग पर, 6 रन।
बड़ी नसीहत। नक्कीच अकोटोप्याचा चेंडू आणि मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय आतिश पाटील याच्या बॅटमधून. इस तरह के शॉट्स के लिए काफी जाने जाते हैं आतिश पाटिल। देखिए बहुत पॉजिटिव सोच के साथ रिप्लाई दे रही है भरत स्पोर्ट वर्ल्ड। हालांकि माना कि लक्ष्य बहुत विशाल है, लेकिन 11 रन, कोई विकेट नहीं। हमारे बाईं और हालांकि बहुत देर से मैच देख रहे हैं, कम्युनिकेशन मैन अबुल संसारी है, आपका पुरतबाक इस्तकबाल है। हम खुद तराशते हैं मनाजिल के संगे मील, हम वो नहीं है जिनको जमाना बना गया। राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए अच्छी वापसी, क्रीज में पीछे जाके ड्राइव करते हुए आतिश 1 रन बना। बढ़िया फील्डिंग, झपट्टे देखा वहां पर, माजिद बोबड़े को इरादे को बदल दिया। 1 रन से स्कोर 12 पे पहुंचा है बिना किसी विकेट के भरत स्पोर्ट्स वर्ल्ड। मेडेरी पावरचं पहिलं षटक मार्गस्थ आहे ओसामा, ज्याने मागील सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. अभी पाटिल लोकल बॉय हैं, अपने घरेलू कप में खेल रहे हैं। इस मर्तबा ऊपर लगी है और सॉफ्ट डिसमिसल, आउट हुए अभी पाटिल। देखिए शुभा धुमाल 2019 और 20, 18 और 19 और 17 और 18, ये जो 3 सीजन थे, शायद कोई ऐसा ओवर रहा होगा ओसामा का जिसमें उन्होंने विकेट ना लिया हो। अगदी बरोबर, विकेट टेकर गोलंदाज म्हणूनच त्याला ओळखलं गेलेलं आहे. आणि मला अजूनही आठवतोय पायनर स्पोर्ट्स विरुद्ध धनेश्वरन कोक्षे हे सामने नेहमीच चांगले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. यस, और 3 साल तक बेस्ट बॉलर ऑफ द ईयर आप रहते हैं, वो भी सिटी क्रिकेट में, तो ये जताता है। आज देखिए कितना फर्क और कितना पैनापन गेंदबाजी में नजर आ रहा है। वहीं माजिद शेख पे से, वहीं राहिल शेख पे से दबाव हट गया, उन्होंने अपना ओरिजिनल गेंदबाजी की। कल जॉय कुमार भी बाकी है, धनेश भी बाकी है, आरडी भी बाकी है, सुरेश पाए भी बाकी है, और इस मैच की विजेता टीम भी बाकी रहेंगी। ओसामा इस मर्तबा ऊपर खेल दिया है, क्या गेंद मैदान के अंदर नहीं बल्कि बाहर, 6 रन। देखिए आजकल परेश भोईर को ऊपर भेजा जा रहा है और ऊपर वो अपना काम कर रहे हैं। अगदी बरोबर, बुम बुम परेश भोईर आणि बुम बुम षटकार आपण पाहतोय. मागील सामन्यामध्ये 45 धावांची एक अतिशय उत्कृष्ट इनिंग त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली होती. इसे कहते हैं पॉजिटिव रिप्लाई। भले से 1 विकेट, लेकिन 18 रन बनाए। बहुत ही पॉजिटिव सोच कप्तान आतिश पाटिल की। नक्कीच जी आवश्यक सरासरी बाबेसर हवी होती 93 लक्षाचा पाठला करताना 15.50 आणि ती आवश्यक सरासरी क्रॉस केलेली आहे भरत स्पोर्ट्स वलपाड या संघाने. एक विकेट जरी बाद झाला असला तरी मात्र चांगली सुरुवात मानता येईल. पॉझिटिव्ह रिप्लाय देताना आपण भरत स्पोर्ट्स वलपाड या संघाला. यस, जॉय कुमार और धनेश कुकसे के बीच में पहला मैच रहेगा, उसके बाद पहला सेमीफाइनल, दूसरा सेमीफाइनल। सुरेश पाए और इस मैच की विजेता के बीच में सेमीफाइनल रहेगा। उछाल दिया गेंद को, हाई एंड हैंडसम, 6 रन। आतिश पाटिल ने भी कमर कस ली है, आर या पार। येस, व्हॉट अ शॉट, अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आपण रिप्ले मध्ये पाहूया कशा प्रकारे फटका केलेला आहे फलंदाज आतिश पाटील याने. आपण पाहू शकता चेंडू पुरेपणे स्लॉट मध्ये आणि त्याला आतिश पाटील याने पाठवला दुसऱ्या प्लॉट मध्ये. धनेश कुकसे और जॉय कुमार का जो मैच है ठीक 11 बजे शुरू होगा, 10:30 बजे दोनों टीमों को रिपोर्ट करना है। कमाल का शॉट, जूजी ऑफ वॉली थी, शॉट गेंद निकाल दिया, गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ। बढ़िया फील्डिंग अपने टीम के लिए, रन बचाते हुए वहां पर 2 रन बचाए हैं। बहुत पूर्व अनुमान के साथ वहां पे खिलाड़ी गए थे। उसामा मेरे ख्याल से 2 रन बचाते हुए अपने टीम के लिए। नक्कीच महत्वाच्या 2 धावा वाचवलेल्या आहेत ओसामा याने. मात्र 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातील.
आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या 26 वर पोहोचते. 26 रन पॉजिटिव रिप्लाई भारत स्पोर्ट्स का. राहिल शेख ऑफसाइड के फील्ड को काफी कसा गया है. सर्कल में 1 2 3 4 5 खिलाड़ी. स्विंग एंड मिस, बढ़िया गेंद. येस चांगला चेंडू आपण पाहतो आउटसाइड ऑफ स्टंप आणि यॉर्कर वाईड यॉर्कर लेनचा चेंडू होता. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र सफल होत नाही फलंदाज. परेश भीड़ के लिए सुनहरा मौका है. सिक्सर के हैट्रिक पे कुंदन पाटिल की तरफ से 2000. इस मरतबा फ्लिक कर दिया है. गेंद हवा में जरूर है लेकिन नहीं पहुंच पाए. बढ़िया फील्डिंग. ओ गवा दिया वहां पे मौका जुल्फिकार ने. महंगा पड़ सकता है. अगदी बरोबर संधी होती मात्र संधीचं तिथे सोनं करता आलं नाही. धावचीच्या रूपाने फलंदाज बाद होऊ शकला असता. 27 रन लक्ष्य है 93 का. हालांकि पायनियर के 86 के चेसिंग के रिकॉर्ड को आज कल जयमसोबा पिंपलास ने तोड़ा. 51 चेस किए. मौका गवा दिया वहां पर. स्विंग एंड मिस वाइड घोषित किया अंपायर ने. लेग कटर थी लेकिन ज्यादा कटी. येस आणि धावसंख्या मध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या सिंगल ओढून झाली होती. धाव 28 धावा. 28 रन 1 विकेट. एक बात तो है कि बहुत ही पॉजिटिव सोच के साथ आतिश पाटिल पीछा करने आए हैं. फुल टॉस गेंद स्विंग कर दिया. गेंद आउट ऑफ पार्क. 6 रन और ऊपर से बीमर. करेला ऊपर से निमचाडा या 7 धाव मिळतील आणि पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. क्या शॉट खेला है. जो रनआउट छूटा है वो अब महंगा पड़ता हुआ. स्कोर उछलता हुआ पहुंचा इस वक्त 35 और मैच बन गया. अगदी बरोबर उल्लेख केला. मॅच आता मात्र बनली गेलेली आहे. कारण इथून अजून जर विचार केला तर 58 धावांची आवश्यकता आहे. एक फलंदाज फक्त बाद झालेला आहे. मात्र ज्याप्रमाणे आतिश परेश फलंदाजी करतोय भारत स्पोर्ट्स वलपाडा संघ नक्कीच हा सामना सहजासहजी सोडणार नाही. हालांकि बहुत दूर रह गए थे और उन्होंने उम्मीद भी छोड़ी थी जब रनआउट का मौका था. जुल्फिकार कलेक्ट नहीं कर पाए थे गेंद को. फ्री हिट है. सामना करें परेश भुईर. ओ बेहतरीन यॉर्कर. फ्री हिट के लिए इससे अच्छी गेंद नहीं हो सकती बचाने के लिए. अगदी बरोबर. अगदी बुंद्यामध्ये चेंडू हाताळला होता. परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. 35 रन 1 विकेट. $35 ऑन बोर्ड. फिर से क्या हो रहा है. बीमार गेंद. हालांकि मार तो नहीं पाए. 1+1 2. अब इस मैच में वैसे भी उनका एक ओवर बचा भी था. ये पायनियर के लिए कठिनाई हो गई है क्योंकि राहिल शेख अब गेंदबाजी नहीं कर पाएंगे इस मैच में. अगदी बरोबर. हा कदाचित धक्का असू शकेल पायनर स्पोर्ट्स संघाला. कारण मॅजिक ऑफ फडगा पुढील ओव्हर मध्ये आपला मॅजिक दाखवू शकणार नाही. आप देखना है कि उस एक गेंद के लिए कौन आता है. अजहर अंसारी आए हैं. वो भी फ्री हिट है. इसे कहते हैं कि करे कोई और भरे कोई. येस दरम्यान आमच्या समजल कक्षामध्ये एका 4 व्हीलरची चावी आलेली आहे. ज्याही कोणाची असेल फॉर्च्युनर गाडीची चावी आहे. उघड्या डोळे पहा नीट कारण हा चेंडू असणार आहे फ्री हिट. 37 रन. समय में कॉपरेट करें प्लीज. प्लीज ऑर्गेनाइजिंग कमेटी का कहना है. फ्री हिट की गेंद अजहर अंसारी को बुलाया गया है. राइट आर्म राउंड स्टंप्स और वाइट. 38 पे पहुंचा स्कोर.
फीट अजूनही कंटिन्यू असणार आहे. अजूनही संधी आहे आतिश पाटीलकडे फीटवर सुपर हिट खेळण्यासाठी. इथून अजूनही 55 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 25. अब शाहिद खान थोड़ा सा नाराज है. अच्छी गेंद कट के चली गई विकेट कीपर के पास. 2 ओवर कुल मिलाकर रन बने 38. 4 ओवर बचे. यहां से कितने चाहिए? 55. मैच में काफी क्लाइमैक्स आ गया है क्योंकि 9 विकेटें हाथ में. अगदी बरोबर आहे. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 चेंडू मध्ये अजूनही 55 धावांची आवश्यकता आहे. मात्र अजूनही मी तर म्हणेन ना, सामना 50-50 अवस्थेमध्ये आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे. शत्रुशन सजवायचा जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर झालेले 38 धावा, 24 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता आहे. जीटीसीचं इक्वेशन आपण पाहतोय. 55 रिक्वायर्ड फ्रॉम 24 बॉल्स. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज फाईक अन्सारी येतोय. तर सामना करेल फलंदाज परेश भोईर. एक बाद 38. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळी केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. पॉइंट रिझन मध्ये एक धाव पूर्ण करतात फलंदाज. स्ट्राईक रोटेट करतोय. एका धावेने परेश आणि एका धावेने भारत स्पोर्ट्स वर्ल्ड संघाची धावसंख्या सिंगलने वाढून झालेली ते 39 धावा. 39. 54 धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि 23 चेंडू शिल्लक आहेत. प्रत्येक चेंडू नंतर नक्कीच सामन्याचं समीकरण बदललं जात आहे. आपण जो सामना पाहतोय भारत स्पोर्ट्स वर्ल्डपाडा विपक्ष पायनर स्पोर्ट्स भिवंडी या 2 संघामध्ये देखते आज की शाम किस टीम के रहते नाम. फाईक अन्सारी सामना करेल फलंदाज आतिश पाटील. यावेळी फुलटा चेंडू हवा तसा फायदा उचलता आलेला नाही. मिडिल रिझन मध्ये चेंडू फिल केला जातोय. तो पण फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेपेक्षा अधिक नाही. थोडस निराश नक्कीच या फटक्यावर आतिश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. सुभाष, कारण ये था कि गेंद हवा में लहराती हुई आई थी और जिस तरह की कंडीशन है इस तरह की गेंदबाजी को कनेक्ट करना भी इतना आसान नहीं होगा. अब धावसंख्या झालेली ती धावपलकर 40 धावा. अजूनही 53 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 22 चेंडू मध्ये. यावेळी सफल होऊन केल्याचा प्रयत्न मात्र सफल होत नाही फलंदाज. निर्धाव चेंडू समाप्ती. अच्छी बॉलिंग कर रहे हैं फाइक अंसारी. देखिए ये जो समय इसमें डॉट गेंद मानो मोती की हैसियत पायनियर के लिए, बड़ा शॉट मानो सोने की हैसियत भरत वल के लिए. अगदी बरोबर. फाईक अन्सारी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी मात्र जागेवर उभ्या उभ्या खेळलेला आहे. शाहिद खान चेंडू खाली. मात्र हा झेल तिथे कॅरी करू शकला नाही आणि तोपर्यंत 2 धावा फलंदाज पूर्ण. परेश भोईर आतापर्यंत हा दुसरा जीवनदान मिळतोय. देखिए दूसरी मर्तबा परेश भोईर को आउट होने की जो मौका दिया गया था वो छोड़ दिया है. आसान सा कैच, इजी ड्रॉप बाय शाहिद खान. धावसंख्या 42. 51 धावांची अजूनही आवश्यकता. यावेळी अप्रतिम चेंडू, अतिशय सुरेख चेंडू, परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. अच्छी बॉलिंग कर रहे हैं फाइक अंसारी. मिश्रण बहुत अच्छा किया है और कुल मिलाकर 5 गेंदों में अब तक 4 रन दिए. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय फाईक अन्सारी याच्याकडून. फाईक अन्सारी राईट आर्म ओव्हर द स्टंप. यावेळी डॉर फुलटा चेंडू, चेंडूला समोर खेळलेल्या 20 मध्ये माजिद बोबडे चेंडू फील करून फेकी करतोय. तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. एका धावेने संघाची धावसंख्या 43 वर पोहोचते. It has been a great overturn from Faik Ansari. Consider only 5 runs. Economical over. 3 ओवर और कुल मिलाकर रन बने 43. यहाँ से 3 ओवर में 50 रन चाहिए. देखिए सुभाष, अब आस्किंग रन रेट बढ़ गया. अगदी बरोबर आहे. त्याचं कारण फाईक अन्सारी याची अतिशय सुरेख गोलंदाजी. शाहिद खान नक्कीच म्हणूनच असं म्हटलं गेलेलं आहे की क्रिकेट फक्त मैदानामध्ये खेळलं जात नाही तर क्रिकेट मनामध्ये खेळलं जात आहे.
आणि शाहिद खान यांनी जो फाईक अन्सारीला षटक दिला होता, संघनायकाचा विश्वास सार्थ ठेवलेला आहे फाईक अन्सारीने फक्त 5 धावा खर्च करून. अच्छी कप्तानी कर रहे हैं, उसामा को बुलाया है क्योंकि आस्किंग रन रेट 17 के करीब है और बल्लेबाज तो ऐसे खामोश बैठेंगे नहीं. यही कारण है कि शाहिद खान ने अपने मेन फ्रंट लाइन बॉलर उसामा डॉडी को लगा दिया. अगदी बरोबर, आपला प्रमुख अस्त्र आहे ते आता मात्र शाहिद खान याने बॉलिंग ट्रॅकवर आणलेलं आहे. ओसामा आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर. यावेळी करार ऑन ड्राईव्हचा फटका, फाईक अन्सारी चेंडूवर झेपावतोय, चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या एका धावेने वाढून झाली होती, आपल्याकडे डबल फॉर 44 धावा. 17 चेंडू आणि 17 चेंडू मध्ये अजूनही 49 धावांची आवश्यकता आहे. वायनर स्पोर्ट्स विपक्ष भरत स्पोर्ट्स या दोन संघांमधील आजच्या दिवसामधील हा शेवटचा सामना. यावेळी मात्र चेंडूला लॉब केलेला आहे, मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि सॉफ्ट डिसमिसलला आतिश पाटील याची गेली संपुष्टात. ये रहता है जब रन नहीं बनते हैं, गेंदें डॉट जाती है. हालांकि आतिश पाटिल ने शॉट अच्छा जमाया था लेकिन पूरी तरह ताकत को नहीं झोंक पाए और आउटफील्ड में काउ कॉर्नर में फील्डर फाइक को पाया. लेकिन अच्छी बल्लेबाजी के बाद आउट हुए आतिश पाटिल, 17 रन बनाए. नक्कीच 17 धावांचं योगदान दिलेलं आहे, ज्यामध्ये 2 षटकारांचा समावेश होता. कप्तानी बहुत अच्छी हो रही है क्योंकि 2 बीमार के बाद जब राहिल शेख बैंड हो गए इस मैच के लिए तो शाहिद ने तुरंत ही फाइक अंसारी को गेंदबाजी के लिए बुलाया. अगदी बरोबर, संघनायक शाहिद खानचं कौतुक करावं लागेल. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू, अतिशय सुरेख चेंडू, अगदी पायांचा वेध घेणारा चेंडू होता. कुछ भी नहीं कर सकते बैट्समैन इस गेंद का, कुछ भी नहीं. स्विंगिंग यॉर्कर, किस्मत से अपने आप को बचा पाए थे वहां पर परेश भोईर. अगदी बरोबर, अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जिसका नहीं कोई जवाब होय लाजवाब, आणि लाजवाब चेंडू आपण पाहतोय ओसामा याचा. कुणाल दाते बहुत अच्छा कहते हैं क्रिकेट में सचिन तेंदुलकर, एकनाथ सोलकर, सुनील गावस्कर और उसके बाद यॉर्कर. यावेळी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यावेळी समोर केलेल्या 20 सेफ मध्ये चांगली क्षेत्ररक्षण स्ट्रेट लॉंग रिझन मध्ये फाईक अन्सारी करतोय आणि तोपर्यंत फक्त एकच धाव. अच्छी बॉलिंग कर रहे हैं, बिल्कुल बैंग ऑन टारगेट, विकेट टू विकेट गेंदबाजी कर रहे, मौका नहीं दे रहे बैट्समैन को रूम बनाने का. अगदी बरोबर, रूम देत नाही फलंदाजांना धूम वाजवण्यासाठी. यस, जब आपको रूम नहीं मिलेगा तो आप धूम भी नहीं मचा पाएंगे. ओसामा दौडे पुन्हा एकदा व्हीआयपी डायझन कडून वळताना. यावेळी सामना करेल फलंदाज प्रतीक भोईर. यावेळी एकोडोप्याचा चेंडू होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जाईल लॉंग शॉप रिझन मधून, नशिबाचा चौकार. तो उसका रिजल्ट ये मिलता है. हालांकि बहुत तेज बल्ला घुमाया था, बहुत बढ़िया गेंद थी, गुडलेन पे पड़ी थी, ऊपरी सिरा लिया, विकेट कीपर के ऊपर से 2 खिलाड़ियों को डॉज देती हुई चली गई. 4 रन. धावसंख्या 49 आणि इथून अजूनही 44 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू शिल्लक आहेत. अब धीरे धीरे सूरज भी डूब गया है, कंडीशन लाभदायक नहीं है. यावेळी मात्र स्वेर चेंडू, पंचांच्या समांतर आणि धाव मिळेल वाईट रूपाने अवांतर, आणि 50 धावाही भारत स्पोर्ट्स वलपाडा संघाच्या पूर्ण होत आहेत. इथून अजूनही 43 धावांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत 13 चेंडू 43 रन, हे आहे या सामन्याचं समीकरण. ये गेंद भी इंपॉर्टेंट है. ओसामा सामना करेल पुन्हा एकदा फलंदाज प्रतीक भोईर. यावेळी अप्रतिम चेंडू, पुन्हा एकदा छोट्या बॅकरीचा वापर करण्यास मजबूर केलं होतं फलंदाजाला. अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहिलेली पुन्हा एकदा ओसामा याची, आणि संघनायकाने जो ओसामाला पाचारण केलं होतं, पुन्हा एकदा ओसामा याने त्याचा विश्वास सार्थ ठरवलेला आहे. एक महत्वपूर्ण विकेटी आतिश पाटील त्याने प्राप्त केलेला आहे. देखिए 2 ओवर में अब 42 रन चाहिए. ये जो ओवर है
ये बहुत इंपॉर्टेंट है। यही कारण है कि फाइट को शाहिद खान ने कंटिन्यू रखा है, क्योंकि यहाँ से बैट्समैन चाहेंगे हिट आउट और गेट आउट, लेकिन शाहिद खान की भी अच्छी कप्तानी हम देख रहे हैं। वो इस ओवर में और दबाव बढ़ाना चाह रहे हैं, लेकिन देखना है प्रतीक भोईर के पास भी बहुत क्षमता है इस तरह के स्ट्रोक्स, और खासतौर से बीपीएल में वो अच्छे टच में नजर आए। 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे. फाईक अन्सारी गोलंदाजी मार्गवर राईट अप ओव्हर द स्टंप. यावेळी चेंडूला भिरकून दिलेला हवाई फायर आणि चेंडू जातोय सीमाच्या बाहेर. क्या शॉट खेला है, गति परिवर्तन को बहुत जल्दी पढ़ लिया था, और देखिए उन्होंने फाइक अंसारी के हाथों को पढ़ लिया था। जैसे ही गेंद हाथ से छूटी, गेंद को स्लॉक कर दिया, 6 रन। अप्रतिम फटका आपल्याला पाहायला प्रतीक भोईर याच्या बॅटमधून. पुन्हा एकदा मोठा फटका आणि हाही चेंडू जाईल सीमा पार. आणखीन एक षटकार. 2 में 2 ठोक डाले. जितनी ठंडी है उतना गर्म मैच कर डाला है प्रतीक भोईर ने। ये छोटी गेंद थी, बैकफुट पे जाके फोर्स किया था, कमाल की बल्लेबाजी, और एकाएक मैच में इस वक्त रंग भरा जा रहा है। इस कूल क्लाइमेट बट हॉट मैच. ठंडी में भी गर्मी का एहसास बाबे सर. यस, 10 गेंदे 30 रन। प्रतीक भोईर 2 सिक्सर लगाकर मैच में क्लाइमैक्स भरते हुए। 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता. यावेळी एक्सप्रेस डिलिव्हरी, अतिशय सुरेख चेंडू, चांगली वापसी करताना गोलंदाज आपण पाहतोय फाईक अन्सारी. ये बेहतर लेन थी, ये बेहतर लाइन भी थी, और डॉट गेंद। 9 गेंदे 30 रन। 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता आहे भारत स्पोर्ट्स वलपाडा संघाला सामना जिंकण्यासाठी. 9 गेंदों में 30 रन चाहिए। यावेळी मात्र चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतोय, निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. 2 चेंडू मध्ये 2 षटकार आणि त्यानंतरचे 2 चेंडू निर्धाव. सरप्राइजिंग एंड राइजिंग डिलीवरी। प्रतीक भोईर से पूछा, हाल कैसा है जनाब का? ये देखिए कान के पास से जाती हुई गेंद। अप्रतिम चेंडू, गुड इव्हनिंग बोलताना आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळी चेंडूला फोर्स केलेला आहे, उंची जास्त आहे. पाहूया क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, प्रयत्न तर चांगला होता, मध्ये झेल होण्यासारखी संभावना नव्हती. तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत आणि 2 धावीने भारत स्पोर्ट्स वलपाडा संघाची धावसंख्या ओढून झालेली ती धावफलकावर 65 धावा, 65. 7 गेंदों में 28 रन, 7 balls and 28 needing to victory। इस 7 चेंडूने अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे भारत स्पोर्ट्स वलपाडा संघाला सामना जिंकण्यासाठी. मात्र हा चेंडू नक्कीच खास करून भारत स्पोर्ट्स वलपाडा संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे. एक बात तो है, सुभाष धुमाल की इस तरह की कंडीशन में रिप्लाई बहुत जबरदस्त दिया है भारत स्पोर्ट्स बल ने। अगदी बरोबर, भारत स्पोर्ट्स वलपाडा संघाचे कौतुक करावं लागेल, कारण 93 धावांचं लक्ष होतं आणि डोंगरा एवढं लक्ष असतानाही नक्कीच पॉझिटिव्ह रिप्लाय या संघाने दिलेला आहे. फाईक अन्सारी प्रतीकसाठी यावेळी फोर्स केलेला आहे, स्टँड अँड डिलिव्हर, खडे खडे चेंडू निघून जाईल लॉंगच्या वरून सीमावर षटकार. इस सिक्सर ने अब मैच में गर्मी को लौटा दिया है। आखिरी ओवर में कितने रन चाहिए? 22 रन। व्हाट अ मैच। इस या सिक्सर मध्ये काने में ट्विस्ट और मैच होती हुई सिद्दीक बाबे सर सुपर हिट. यस, समय में कॉपरेट करें, क्योंकि थोड़ी देर के बाद हमारे दाईं ओर जो कालवार है उसकी स्ट्रीट लाइट जल जाएंगी। 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. 6-22 समीकरण. देखना है गेंदबाजी किसके हाथ में दी जा रही है। अकबर शेख इस सीजन में, हालांकि अकबर शेख बहुत किफायती गेंदबाजी कर चुके हैं। कृपया लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, फील्ड को Yes. सजाना है. 6-22 परेश को जो जीवन दान मिला था उसका अभी तक लाभ उठाया है, क्या आगे उठाएंगे, ये देखने वाली बात। अगदी बरोबर. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता
सामना करील फलंदाज परेश भोईर. यालो हो 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 घुटना टेक और सिक्सर देख. व्हाट अ शॉट. खड़े खड़े. खतरे की घंटी बजा दिए पायनियर के लिए. मेरे ख्याल से जब उनको रनआउट छोड़ा था उसके बाद 2 सिक्सर लगाए. शाहिद ने कैच छोड़ा उसके बाद 2 सिक्सर लगाए. अप्रतिम फटका आपण पाहतोय. बुम बुम परेश भोईर याच्या बॅट मधून बुम बुम सिक्सर. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता. व्हाट अ मॅच. यावेळी प्रॉपर टायमिंग साधलेलं नाही. समोर जोपर्यंत चेंडू फील केला जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. सिंगलने धावसंख्या वाटेल आणि सिंगलने धावसंख्या वाढून दिली ती धावफलक 78 धावा. यस सुभाष धुमाल मैच कोई भी जीते ये बड़गढ़ के विनोद दाता पाटिल चषक की जीत है. ये भिवंडी क्रिकेट की जीत है. ये BC4 की. 4 गेंदे 15 रन. अगदी बरोबर आहे. योग्य उल्लेख केला. सामना कुठलाही संघ जिंकू दे दोन्ही संघाने नक्कीच प्रेक्षकाची मने जिंकलेली आहेत आणि हा विजय असेल नक्कीच या वडगर चषकाचा. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 15 धावांची आवश्यकता. व्हाट अ मॅच. दबाव वाढवण्यासाठी एक क्षेत्ररक्षक क्लोज उभा केलेला आहे. स्लीप पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र आउटसाइड ऑफ स्टंप आणि पंचांचा पाहूया काय इशारा येतोय. नो चेंडू. येस पिचच्या बाहेर चेंडू पिच केला होता आणि हा चेंडू नो चेंडू आहे. देखिए सुभाष धुमाल हालांकि ऐसा नहीं कि गेंदबाज पे दबाव है. दबाव बल्लेबाजों पे भी है और दबाव अगर प्रेशर कुकर पे आ जाए तो भी सिट्टी बजा देता है. मात्र पाहूया इथे कुठल्या संघाची सिटी वाजते. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू. सुरेख चेंडू. अतिशय सुरेख डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते अकबर शेख याच्या माध्यमातून. 3 गेंदे 14 रन. ये गेंद वाकई में दोनों टीमों के गले की हड्डी बन गई है. नक्की अकबर शेख 3 गेंदे बची है. प्रतीक के लिए बढ़िया गेंद. ड्राइव किया गेंद को आउटफील्ड में. 1 रन बना. दूसरे के लिए निकल पड़े. रन आउट. अब 2 गेंदों में 13 रन. एक रास्ता बचा है. 2 बड़े स्ट्रोक लगाने होंगे तो ही सुपर ओवर. 2-13. 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. मित्रांनो आजचा दिवस होता. या चषकामध्ये वडुणोगर इथे जी स्पर्धा चालू होती त्यामध्ये झायलीस तलवली संघाकडून कामरान पटेल आणि बाजिल शेख यांनी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली. त्यांनी त्यांच्या भागीदारीच्या जोरावर सामना टाय झाला होता. यस सुभाष ठाकरे ये कारनामा अंजाम दे चुके थे लेकिन स्ट्राइक परेश के पास है. हालांकि पायनियर को इस खिलाड़ी ने रनआउट छोड़ने के बाद अलग नुकसान दिया. शाहिद खान ने कैच छोड़ा. अलग मार पड़ी. परेश ने परेशान किया है. मात्र 2 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. अकबर शेख उछाल दिया. फील्डर है. क्या कैच पकड़ा है. माजिद बोबड़े ने उनको पता था ये कैच भी किसके सामने पकड़ा. अल्ताफ बाली के बिल्कुल आगे. एस कॅच नव्हे तर हा मॅच पकडलेला आहे आणि आता मात्र आपण म्हणू शकतोय की आज की शाम होने जा रहे पायनर स्पोर्ट्स के नाम. लेकिन सराहना करनी होगी भरत स्पोर्ट वर्ल्ड की. मुकाबला बहुत जबरदस्त किया. देखिए इस तरह के कैचेस आसान नहीं रहते जब आप बाउंड्री पे हो और सिचुएशन इस तरह हो. 1 गेंद 13 रन. 1-13. सुभाष धुमाल साथ निभा रहे मेरा. गेंद को उछाल दिया. 6 रन. सिर्फ 6 रन से मुकाबला भरत स्पोर्ट वर्ल्ड हार गई. हार्ड लक हार्ड लक हार्ड लक. आज की शाम अल्ताफ बाली और पायनियर के नाम. हार्ड लक. अभिनंदन पायनर स्पोर्ट्स. अभिनंदन अल्ताफ बाली सर अँड हार्ड लक भरत स्पोर्ट्स. मात्र कौतुक भरत स्पोर्ट्स वल्लपाडा संघाचं करावं लागेल.
यस मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं फाइक अंसारी और प्लेयर ऑफ द डे सूरज केनी. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये दिला झाले. आज की शाम पायनल स्पोर्ट्स कप्तान शाहिद खान और अल्ताफ